नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांची इयत्ता 11वी कॉमर्स चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत. कंपनीचा सभा भाग 2 हा टॉपिक आता बघणार आहोत. त्याच्या आधी मागच्या लेक्चरमध्ये कंपनीचा सभा भाग 1 यामध्ये आपण कंपनीच्या सभा म्हणजे काय, सभा योग्य रीतीने आयोजित करणे, सभा योग्य रीतीने चालवणे आणि सभा योग्य प्रकारे संचलित करणे, यामध्ये योग्य अधिकारी, सभेची सूचना, सभेची कार्यपत्रिका, गणसंख्या, सभेचा अध्यक्ष, प्रतिनिधी, प्रस्ताव, मतदान, ठराव, इतिवृत्त याचा आपण आढावा घेतला होता. सभा आली म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि त्यामध्ये विचार विनिमय होऊ शकतो. परंतु कंपनीचा विचार केला तर मालकी आणि व्यवस्थापन यांचे विभाजन झाले असते. मालक हे असंख्य असतात, भागधारक हे असंख्य असतात आणि भागधारक हा मालक असतो आणि म्हणून हे भागधारक विखुरलेले असल्यामुळे ते प्रत्यक्ष कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या वतीने ते संचालक मंडळाची निवड करतात. संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांच्या माध्यमातून कामकाज केले जातं आणि म्हणून असं म्हणता येईल की संयुक्त भांडवली प्रमंडळामध्ये मालकी आणि व्यवस्थापन यांचे विभाजन झालेले असते. म्हणून कंपनीला भागधारकांच्या आणि संचालक मंडळाच्या काही प्रकारच्या सभा भरवण्याची गरज असते. कंपनीच्या प्रगतीसाठी, कंपनीच्या भवितव्यासाठी, भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित करावी लागते आणि भागधारक हे संचालक मंडळाची निवड करतात. म्हणून भागधारक हे प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळ आपण मान्य करतो. परंतु या संचालक मंडळाच्या माध्यमातून कंपनीचा कारभार पाहिला जातो आणि वर्षभरात एकदा ही सभा घेतली जाते. तिला वार्षिक सर्व सभा असे म्हणतात आणि सर्व भागधारकांना त्या सभेला हजर राहता येऊ शकतं. चला तर मग आपण बघूया की कंपनीच्या सभांचे प्रकार. पहिला बघितला भागधारक. एकूण 3 प्रकार आहेत: भागधारकाची सभा, संचालकांची सभा आणि धनकोच्या सभा. यामध्ये भागधारकाच्या सभामध्ये बघितलं सर्वसाधारण सभा आणि दुसरा प्रकार आहे विशिष्ट वर्गाची सभा. यामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा असा उल्लेख केला जाऊ शकतो. आणि संचालकांच्या सभामध्ये संचालक मंडळी सभा आणि समितीच्या सभा आणि तिसरे प्रकार आहे धनकोच्या सभा. या सभांचं आयोजन केलं जात असतं. तर आता बघूया आपण सभांचे सविस्तर प्रकार. कसं भागधारकांची सभा, संचालकांची सभा आणि धनकोच्या सभा. भागधारक हा कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात. ते भागधारकांमध्ये सभामध्ये सहभागी होऊन कंपनीचा कारभार पाहण्याचा त्यांना हक्क असतो, हक्क बजावतात. विशिष्ट गोष्टीविषयी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भागधारकांची सभा आयोजित केल्या जातात. आता पहिला बघितलं सर्वसाधारण सभा. या समहक्क भागधारकांची सभा असतात. यांना सामान्य भागधारक असे म्हणता येऊ शकतं. त्यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा असे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार बघितला वार्षिक सर्वसाधारण सभा. कलम 96. वार्षिक सर्वसाधारण सभा ही समहक्क भागधारकाची प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच भरवली जाणारी सभा असते. म्हणजे वर्षभरातून फक्त एकदाच ही सभा भरवली जात असते आणि त्यानुसार कंपनीचा प्रगतीचा अहवाल या सभेमध्ये मांडला जाऊ शकतो. आता वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश काय आहे की साधारणतः वार्षिक सर्वसाधारण सभा ही प्रत्येक कंपनीला आर्थिक वर्षातील कंपनीचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व विविध विषयावर चर्चा करणे व निर्णय घेण्यासाठी घेतली जाते. त्या दृष्टिकोनातून सभेचा उद्देश हा कोणता असतो ते बघूया. पहिलं बघितलं की वार्षिक आर्थिक हिशोबपत्रिकेत संचालकांचा वार्षिक अहवाल व हिशोब तपासणीचा अहवाल स्वीकारणे व त्यास मान्यता देणे हा उद्देश असतो. लाभांश जाहीर करणे
निवृत्त झालेल्या संचालकांनी जागी नवीन संचालक नेमणूक करणे, हिशोब तपासणी नेमणूक करणे व त्याचा मोबदला ठरविणे, कंपनीच्या प्रगतीचा व कामकाजाचा आढावा घेणे इत्यादीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा ही आयोजित केली जाऊ शकते. आता कायदेशीर तरतुदी बघितल्या. वार्षिक सर्वसाधारण सभेत संबंधीचा कालावधी यामध्ये बघितलं. पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या पहिल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्यात पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते, जेव्हा कंपनी स्थापन झाली त्यावेळेस. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा पुढील प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यात घेतली पाहिजे. 2 वार्षिक सर्वसाधारण सभेतील अंतर 2 वार्षिक सभेतील अंतर 15 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदतवाढ नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीला योग्य करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या मुदतीमध्ये जास्तीत जास्त 3 महिन्याची मुदतवाढ देण्याचा अधिकार आहे. तथापि नोंदणी अधिकाऱ्याकडे पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुदतवाढ देता येत नाही. एक व्यक्ती कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक नाही, कारण की ती एकच व्यक्ती मालक असते, त्यामुळे तिला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची आवश्यकता नसते. आता यामध्ये बघितलं की पहिली जेव्हा कंपनी स्थापन झाली तेव्हा 9 महिन्याच्या आत पहिली वार्षिक सभा घेतली पाहिजे. 2 वार्षिक सभेच्या अंतरामध्ये बघितलं 15 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याला कंपनी योग्य करण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्याची मुदतीत जास्तीत जास्त 3 महिन्याचा मुदतवाढ देते, परंतु नोंदणी अधिकाऱ्याला पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुदतवाढ देता येत नाही. दुसरं बघितलं सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. वार्षिक सर्वसाधारण सभा योग्य प्रकारे बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो आणि हे संचालक मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवतात. सभेची सूचना चिटणीसाला प्रत्येक सभासदाला त्याच्या अधिकृत पत्त्यावर सभेची सूचना सभेच्या किमान 21 दिवस अगोदर पत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठवावी लागते. म्हणजे साधारणतः 21 दिवस आधी, म्हणजे सभेचा दिवस सोडून आणि सभेची सूचना पाठवण्याचे दिवस सोडून 21 दिवस आधी या व्यक्तींना, या सभासदांना सभेची सूचना पाठवावी लागते आणि त्यानुसार ते आपल्या नियोजनानुसार हे सभेला हजर राहू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस, वेळ व दिनांक. प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या शहरात कामकाजाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी सोडून कामकाजाच्या वेळेत म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळात घेण्यात आली पाहिजे. गणसंख्या. कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची गणसंख्या खालीलप्रमाणे. साधारणतः गणसंख्या म्हणजे एक सभेला किमान उपस्थित असणारी संख्या होय आणि त्यामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून ही संख्या असणं आवश्यक आहे. जर ही संख्या नसेल तर सभा अवैध ठरवली जाते. आता सभासद संख्येवर गणसंख्या अवलंबून असते. 1000पेक्षा कमी सभासद असतील तर 5 सभासद असावे लागतात आणि 5 सभासद असले तर सभा ही वैध ठरवली जाते. 1000पेक्षा जास्त परंतु 5000पर्यंत असतील तर 15 सभासद असणं आवश्यक आहे आणि 5000पेक्षा जास्त सभासद जेव्हा असतात तेव्हा गणसंख्येसाठी 30 सभासद असणं अत्यावश्यक आहे. खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान 2 सभासद वैयक्तिकरित्या हजर असणे ही गणसंख्या आहे. खाजगी कंपनीला किमान 2 सभासद असले तरी चालतात, कारण की आपण बघितलं खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 सभासद असतात, परंतु सार्वजनिक कंपनीमध्ये बघितलं तर कमीत कमी 7 तर असंख्य सभासद असतात. त्यामुळे असंख्य जरी असले तर हजारापेक्षा कमी असतील तर 5 सभासद, 1000 तर 5000पर्यंत असतील तर 15 सभासद आणि 5000पेक्षा किती असू द्या, किती प्रमाण असलं तरीसुद्धा त्यामध्ये 30 सभासद
असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सभा तहकूब करणे. गणसंख्येअभावी वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येते. अशी सभा पुढील आठवड्यातील त्याच दिवशी, त्याच वेळी व त्याच ठिकाणी घेण्यात येते. आता सभा तहकूब करणे म्हणजे काय की गणसंख्येअभावी, आता गणसंख्या बघितली 1000पेक्षा कमी असेल तर 5 सभासद असणं आवश्यक आहे. 1000पेक्षा जास्त असतील तर 1000 ते 5000पर्यंत असतील तर 15 सभासद असणं आवश्यक आहे. आणि 5000पेक्षा जास्त असतील तर 30 सभासद असणं आवश्यक आहे. जर गणसंख्या नसेल तर सभा तहकूब करता येते आणि अशी सभा पुढील आठवड्यातील त्याच दिवशी, त्याच वेळी व त्याच ठिकाणी घेण्यात येते. पुढचा मुद्दा आहे कसूर. जर कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार योग्य मुदतीत सभा न बोलवल्यास त्यास वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यातील दोष समजण्यात येतो व त्यासाठी कंपनीला कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला 1,00,000 रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. दोषयुक्त कार्य तसेच चालू राहिल्यास प्रत्येक दिवसाला 5,000 रुपये दंडाची शिक्षाही होऊ शकते. हे झालं आपण वार्षिक सर्वसाधारण सभा. दुसरं आपण बघितलं विशेष सर्वसाधारण सभा, कलम 100. याचा अर्थ बघितला विशेष व तातडीच्या प्रश्नावर आणि म्हणजे अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जी सभा बोलली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. विशेष सर्वसाधारण सभेत जे तातडीचे प्रश्न चर्चेला घेतले जातात त्यास विशेष कामकाज म्हणतात. ही सभा 2 वार्षिक सर्वसाधारण सभाच्या दरम्यान बोलवली जाते. आता हिचा उद्देश काय या सभेचा ते आपण बघूया. विशेष सर्वसाधारण सभा ही काही महत्त्वाच्या विषयावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी घेतली जाऊ शकते. म्हणजे तात्काळ निर्णय बघितला कंपनीच्या घटनापत्रात बदल करणे, कंपनीच्या नियमावलीत बदल करणे, संचालकांचा त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे, हिशोब तपासणीला मुदत संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे, कंपनीचे ऐच्छिक विसर्जन करणे. म्हणजे अतिशय तातडीचा आणि महत्त्वाचा जो मुद्दा असेल, घटक असेल त्यावेळेसच ही विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते. याची कायदेशीर तरतुदी बघितल्या. सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. संचालक मंडळ सभासदांना योग्य प्रकारे सभेची सूचना देऊन संचालक मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार आहे. सभासदांच्या मागणीनुसार संचालक मंडळाला प्रत्येक सभासद कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याची विनंती करू शकतो. भाग भांडवल असलेल्यास कंपनीच्या बाबतीत 1 वसूल भाग भांडवल धारण करणारे, मतदानाचे हक्क असणारे सभासद आणि भाग भांडवल नसलेल्या कंपनीच्या बाबतीत 10% मतदानाचे अधिकार असलेले सभासद विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याची विनंती करू शकतात. संचालकांना अशी सभा सभासदांची मागणी झाल्यापासून 45 दिवसाच्या आत बोलवावी लागते. तिसरं, मागणी करणाऱ्या सभासदांकडून जर संचालक मंडळाकडून अशी सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास सभेची मागणी करणाऱ्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवता येऊ शकते. सभासद मागणीपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यात ही सभा बोलवू शकतात. विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याचा खर्च कंपनीलाच करावा लागतो. चौथे, राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ किंवा सरकार काही कारणामुळे कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा भरवता आली नाही. अशावेळी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCTL कंपनीला ही सभा भरवण्याचा आदेश देते. NCLT हा आदेश स्वतः किंवा संचालकांच्या विनंतीवरून किंवा कंपनीच्या मतदानाचा हक्क असलेल्या सभासदांना विनंती करू शकते की विनंती करून देते. 2. विशेष सर्वसाधारण सभा संबंधी सूचना. गणसंख्येबाबतच्या तरतुदी या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रमाणे आहेत. विशिष्ट वर्गाच्या सभा. कलम 48. अर्थ भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या हक्क व कर्तव्यामध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांची संमती घेण्यासाठी भरवल्या जाणाऱ्या सभांना भागधारकांच्या विशिष्ट वर्गाची सभा असे म्हणतात. ठराव
अशा प्रकारच्या सभेत विशेष ठराव मंजूर केले जातात. उद्देश विशिष्ट वर्गाच्या भागधारकांच्या हक्कात बदल करण्यासाठी व त्या बदलास त्यांची संमती घेण्यासाठी ही सभा भरवली जातात. वारंवारिता वर्गसभा या नियमितपणे भरवल्या जात नसून त्या क्वचित भरवल्या जात असतात. विशिष्ट वर्गाच्या सभा या क्वचित भरवल्या जात असतात. आपण पहिला बघितला होता की कंपनी सभामध्ये की साधारणतः कंपनी सभा भरवत असताना की भागधारकांच्या सभा बघितल्या होत्या. त्यामध्ये सर्व सभा, विशिष्ट वर्गाच्या सभा, वार्षिक सर्व सभा, विशिष्ट सभा. आता दुसरा मुद्दा बघितला संचालकांच्या सभा. आता या संचालक सभा कलम